हॅलो, गुड इव्हनिंग फ्रेंड्स, गुड इव्हनिंग स्टुडंट्स. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा लर्न नेक्स्ट नर्सिंग या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. ओके, तर हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जे DHSचे कॅन्डिडेट आहेत, ओके, DHS असो, बेसिकली हे DHSचं परिपत्रक आहे त्यामुळं सांगतो आहे, बट हेच नियम DMERसाठी सुद्धा लागू होतील एक्स सर्व्हिसमॅनसाठी. ओके, एक्स सर्व्हिसमॅन, आता बरेच विद्यार्थी एक्स सर्व्हिसमॅनच्या जागा कन्वर्ट होतील का, ओके, ह्या अंदाजावर आहे. त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. प्लीज मी ह्या व्हिडिओमध्ये काय म्हणतो आहे त्याच्यावर विचार करा आणि पुढचं पाऊल तुम्ही उचलायचं, कुठल्याही खोट्या आश्वासनावर थांबायचं नाही. ओके, तर आता हा जो व्हिडिओ आहे यामध्ये एक्स सर्व्हिसमॅनविषयी बोलणार आहे आणि हे जे परिपत्रक आहे आरोग्य सेवा संचालनालय पुणे कार्यालयाचे, म्हणजे जे DD ऑफिस, ओके, जे DD ऑफिस पुणे आहे यांचं परिपत्रक आहे. कुणासाठी? प्रति नाशिक, नागपूर, अकोला, कोल्हापूर, लातूर, छत्रपती संभाजीनगर मंडळांसाठी. ओके, म्हणजे सगळ्या DD ऑफिसेससाठी त्यांनी परिपत्रक काढलेलं आहे. आता कशासाठी परिपत्रक काढलेलं आहे? त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आता DHSमध्ये सगळ्यांना माहिती आहे की काय, DHSमध्ये ग्रुप C आणि ग्रुप D याचे पदं होते. ओके, जवळपास 11,500 पदं होते. तर याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की स्टाफ नर्स होते, त्याच्यानंतर तुमचे MPW होते, स्वच्छता निरीक्षक, रेडिओग्राफर, ओके, लॅब टेक्निशियन्स, ओके, असे बरेच पॅरामेडिक पदं होते, सोबत शिवाय नर्सिंगसुद्धा होतं. तर यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जे एक्स सर्व्हिसमॅन म्हणजे एक्स आर्मीमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे ते कॅन्डिडेट, ओके, तर यांची जी सेवा नियमावली असते, ओके, सेवा नियमावली कशासाठी? पर्टिक्युलर पदासाठी, आणि आपली महाराष्ट्र राज्य शासनाची सेवा नियमावली त्यांनी कंपेअर केलेले आहे आणि त्या पदासाठी तो व्यक्ती म्हणजे एक सर्व्हिसमॅन घ्यायचं की नाही घ्यायचं त्यासाठी एक अभिप्राय मागितला होता सैनिक कल्याण विभाग पुणेवरून. ओके, तर सैनिक कल्याण विभाग पुण्यावरून DHSला एक परिपत्रक मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की बरेच जे कॅन्डिडेट एक सर्व्हिसमॅन म्हणून काम केलं आहे, ओके, जस्ट लाईक त्याच्यामध्ये नर्सिंग असिस्टंट असो, ॲम्ब्युलन्स सर्व्हिस असिस्टंट असो, लॅब असिस्टंट असो किंवा फील्ड असिस्टंट असो, कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीवाला असिस्टंट असो, बरेच, ओके, त्याच्याबद्दल एक्स आर्मीमॅननी सैनिक कल्याण विभागाने एक नियमावली दिली आणि आपले नागरी सेवा नियम काय ते कंपेअर करून आता ह्या कॅन्डिडेटला DHSमध्ये घ्यायचं की नाही घ्यायचं याच्यासाठी एक कन्क्लुजन काढलेलं आहे. तेच कन्क्लुजन मी तुम्हाला यामध्ये वाचून दाखवणार आहे. ओके, ठीक आहे. तर हे कन्क्लुजन काढून याच्यासोबतच त्यांनी की ह्या कॅन्डिडेटला तुम्ही घेऊ शकता की नाही घेऊ शकता त्याच्यासाठी पुणेनी एक परिपत्रक काढलेलं आहे. ते प्रत्येक DD ऑफिसला पाठवलेलं आहे, जेणेकरून MPWसाठी, स्वच्छता निरीक्षकासाठी, रेडिओग्राफरसाठी म्हणजे क्षकिरण टेक्निशियन, ओके, आणि अधिपरिचारिका याच्यासाठी ज्या ज्या एक सर्व्हिसमॅननी फॉर्म भरलेत त्यांच्या रिक्रुटमेंटसाठी किंवा त्यांच्या काउन्सिलिंगसाठी काही ते प्रॉब्लेम येत होते, ते प्रॉब्लेम कमी करण्यासाठी, ते प्रॉब्लेम नाहीसे करण्यासाठी हे एक स्टँडिंग प्रोसेस SOP म्हणू शकतो. ओके, एक प्रकारची ऑपरेटिंग सिस्टीम की नाही बाबा घ्यायचं की नाही घ्यायचं असे अभिप्राय त्यांनी आता बनवलेले आहे. ओके, त्याच रिलेटेड हा व्हिडिओ आहे. ओके, 14/6ला त्यांचा अभिप्राय मिळालेला आहे. ओके, तर 14/6ला अभिप्राय मिळाला, तर आज 20 जूनला हे एक सर्टिफिकेट, एक परिपत्रक काढून प्रत्येक DD ऑफिसला आपलं पुणे जे DD ऑफिस आहे त्यांनी हे सगळे मेल केलेले आहे. याच्यासाठी 22 एप्रिललाच सैनिक कल्याण विभागासाठी परिपत्रक काढलं होतं आणि त्यांनी विचारलं होतं की याच्यामध्ये एका बाजूला तुम्ही बघू शकता की बहुदेश म्हणजे आर्मीचे काय सेवा नियमावली आणि आपल्या सेवा नियमानुसार DHSचे काय सेवा आपले काय म्हणतो तुम्हाला एलिजिबिलिटी होती. ओके, दोघांचं पण. आता बघा, MPWसाठी जवळपास 1, 2, 3, 4, 5, 7, 8 प्रकारचे वेगवेगळे सर्टिफिकेट एक सर्व्हिसमॅन मी लावलेले आहे
ज्या एक सर्व्हिसमॅननी MPWसाठी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजे काय होतं की MPW होतं. ओके, MPW या पदासाठी यांनी अप्लाय केलं होतं. यांचे नियम आणि आपले DHSचे नियम. ओके, तर ते टॅली होते का आणि टॅली झाले तर सैनिक कल्याण विभागाने यावर काय अभिप्राय दिलेला आहे. ओके, हे यामध्ये दिलेलं आहे. मी सगळं तुम्हाला सांगेन. हा व्हिडिओ फार लंबा होऊ शकतो, थोडा बोरिंग होऊ शकतो. त्यामुळं आपण काय केलेलं आहे की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लस आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग, की ज्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल, त्यावर मी सगळेच्या सगळे जे पण व्हिडिओ बनवतो त्याच्यात रिलेटेड जे PDF असतात मी शेअर करतो. तुम्ही डाउनलोड करू शकता आणि डाउनलोड करून ते आपले सगळे PDF वाचू शकता, जेणेकरून भरपूर तुमचे डाऊट्स क्लिअर होतील. ओके, तर आता याच्यामध्ये बघूया की डाऊट कसले कसले होते. MPWचा एक डाऊट होता, दुसरा होता आरोग्य निरीक्षक जो होता त्याच्यासाठी होता, अधिपरिचारिकासाठी होता आणि क्षकिरण वैज्ञानिक अधिकाऱ्यासाठी होता. तर ह्या सगळ्यांसाठी आता एक सर्व्हिसमॅनची जे नियमावली आलेली आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला बघू शकतात, हे फार मोठा व्हिडिओ होईल म्हणून मी तुम्हाला एकदम छोट्या याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. आता यामध्ये तुम्ही बघू शकता MPWसाठी यांनी काय म्हटलेलं आहे की हे जे कोर्सेस आहे ते एलिजिबल आहे. ओके, MPWचे जे हे आहे 12वी आणि आर्म फोर्स नर्सिंग असिस्टंट आणि जनरल नर्स अँड ड्रेसरचे जी कोर्स असतो तो कोर्स MPWसाठी एलिजिबल आहे. आता त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या त्यांनी सगळे मुद्दे मांडलेले आहे. मॅटचे रिझल्टसुद्धा आहे. ओके, की ह्या कॅन्डिडेटला तुम्ही घेऊ शकता. ओके, याच्याविषयी तुम्ही वाचायचं, हे सगळ्या याच्यामध्ये मी दिलेलं आहे. ओके, ठीक आहे, कारण त्यांनी व्यवस्थित व्हॅलिड मुद्दे देऊन त्यांना एलिजिबल केलेलं आहे. ओके, आणि हेच सगळे गोष्टी आता त्यांनी सर्क्युलेट केलेल्या आहे. आता बघा, अधिपरिचारिकेसाठी तुम्ही बघू शकता MPWसाठी एलिजिबल तर आहेच. ओके, आता अधिपरिचारिकसाठी सुद्धा नर्सिंग मेडिकल अँड सर्जिकल टेक्निकल प्रोफिशियन्सी प्रमाणपत्र असेल तर नागरी सेवेतील स्टाफ नर्स या पदासाठी पात्र आहेत. बघा कोण कोण पात्र आहेत. नर्सिंग असिस्टंट, डेंटल ऑपरेटिंग रूम असिस्टंट, डेंटल हायजिनिस्ट, डेंटल मेकॅनिक, सायकॅट्रिक नर्सिंग, ओके, असिस्टंट ब्लड ट्रान्सफ्युशन, हे सगळेच्या सगळे एलिजिबल आहेत असं यामध्ये लिहिलेलं आहे. ओके, बघा, जर एक सर्व्हिसमॅनचं हे कुठलेही कोर्सेस झालेले असेल, ओके, आणि त्यांनी DHSमध्ये असो की DMERमध्ये असो, जर यासाठी स्टाफ नर्स या पदासाठी अप्लाय केलं असेल तर ते एलिजिबल आहे असं म्हणण्यात आलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर आहे क्षकिरण वैज्ञान, याच्यासाठी पण म्हटलेलं आहे की त्यांचासुद्धा अनुभव प्रमाणपत्र ग्राह्य आहे आणि ते तुम्ही ग्राह्य धरून त्यांना देण्यात यावं, म्हणजे ते पदवी देण्यात यावं अशा पद्धतीनं यामध्ये लिहिलेलं आहे. ओके, आता याच्यावर DHSला विचार विमर्श करून ओके यावर तोडगा काढायचा आहे आणि त्यांना काय द्यायचं आहे, जॉईनिंग द्यायची आहे. ओके, आता कितपत हे कुणाकडून मागवलं होतं, सैनिक कल्याण विभागाकडून मागितलं होतं. त्यांनी सांगितलं DHSनी की आमचे रिक्रुटमेंट रूल्स एलिजिबिलिटी ही आहे आणि तुमच्या कॅन्डिडेटनी आम्हाला हे सर्टिफिकेट दिलेले आहे. तर हे आता त्या सर्टिफिकेटवर सैनिक कल्याण विभागाने सांगितलं आहे की नाही हे सर्टिफिकेट अकॉर्डिंग टू हे रिझल्ट अकॉर्डिंग टू या नियमावलीनुसार एलिजिबल आहे, त्यांना तुम्ही जॉब देऊ शकता, अशा पद्धतीचं हे परिपत्रक आहे. ओके, होप सो. मला असं वाटतं की हा व्हिडिओ फार लंबा झालेला आहे. ह्या व्हिडिओची जी PDF आहे ही माझ्या टेलिग्राम चॅनलवर लर्न नेक्स्ट नर्सिंग जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर तुम्हाला भेटून जातील. तिथे जाऊन व्यवस्थित शांतपणे चांगल्या पद्धतीने तुम्ही रीड करू शकता. ओके, तर बघू शकता की एक सर्व्हिसमॅन जे हे पदं आहेत, एक आपले DMERचे असो की DHSचे असो, मे बी जर एक सर्व्हिसमॅन मिळत असतील तर त्याच्यात एक सर्व्हिसमॅनला आणि ज्यांनी अप्लाय केलं असेल तर डेफिनेटली त्यांचं रिक्रुटमेंट होईल आणि जर ज्या खाली राहतील जागा त्याच्यासाठी वेळोवेळी जे सैनिक कल्याण विभाग ज्या पद्धतीनं डिसिजन घेतील की कन्वर्ट करायचे की नाही करायचे, सर्वस्वी कन्व्हर्शनची जबाबदारी हे सैनिक कल्याण विभागाची असते. ओके,
कारण 1981चा जो नियमावली आहे सैनिक एक्स सर्व्हिसमॅनच्या याच्यासाठी, त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी असं पण लिहिलेलं आहे की तुम्ही 1 वर्षापर्यंत जी रिझल्ट जर समजा रिझल्ट लागल्यानंतर 1 वर्षापर्यंत कॅन्डिडेट मिळाले नाही तर नंतरची गोष्ट आहे की आम्ही परमिशन देऊ कॅन्डिडेटला कन्वर्ट करा, आणि जे उर्वरित मेरिट लिस्टमध्ये जे कॅन्डिडेट आहेत त्यांना अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅन भरू शकता म्हणून. त्या पद्धतीचं तुम्ही बघू पण शकता. DHSमध्ये 2021-22मध्ये जी एक्झाम झाली होती ट्यूटरची, ओके, ट्यूटर जे DHSमध्ये ट्यूटर म्हणून आता बरेच विद्यार्थी आता शेवटच्या लिस्टमध्ये लागले. ओके, आता ते जे विद्यार्थी होते ते अगेन्स्ट होते एक्स सर्व्हिसमॅनच्या, स्पोर्ट्सच्या. ओके, तर तुम्ही बघू शकता की जवळपास 1 ते 1.25 वर्षानंतर ते एक्स सर्व्हिसमॅनची जागा कन्वर्ट झाल्या, कारण ते मिळाले नाही कॅन्डिडेट म्हणून. ओके, तर तशाच पद्धतीचं तुमच्यासाठी पण होऊ शकतं. ओके, DHSचे जे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी. पण DMERची नियमावली काय म्हणते की जे रिझल्ट आलेला आहे तो फक्त 1 वर्षापर्यंत व्हॅलिड आहे. ओके, तर होप सो आपण प्रार्थना करूया की कॅन्डिडेट जर एक्स सर्व्हिसमॅनच्या जागा कन्वर्ट झाल्या तर बऱ्याच विद्यार्थ्यांना नोकरी मिळेल. ओके, त्यांचं भविष्य चांगलं होईल. ओके, त्या अर्थी तुम्हीसुद्धा निवेदन वारंवार देत राहा, मोठ्या जे ऑथॉरिटीज आहेत त्यांना भेटत राहा. ओके, जे आमदार खासदार आहे त्यांच्याकडून सुद्धा काहीतरी रिकमेंडेशन की बाबा कन्वर्ट करा, आणि ही तातडीची सेवा आहे. 24/7 आपल्याला सर्व्हिस द्यावं लागतं. ओके, तर ह्या जागा त्वरित भरण्यात याव्या अशा पद्धतीने तुम्ही निवेदन देऊ शकता. ओके, पण सर्वस्व याची जबाबदारी, सर्वस्व याची याची कन्व्हर्शन करण्याची जी पूर्ण क्षमता ही फक्त सैनिक कल्याण विभाग यांच्यातर्फे येऊ शकते, किंवा पर्टिक्युलर रिक्रुटिंग जे डिपार्टमेंट आहे ते ठरवू शकते. ओके, थँक्यू. लवकरच भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.